आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। दिल्ली येथे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशासह महाराष्ट्रामधील नागपूर जिल्ह्यातील काटोल येथेही पाठिंबा, जाहीर पाठिंबा या सर्व तरुणांचा मिळत आहे। आज काटोल येथे नुकत्याच आता ज्या दिल्ली येथे तरुणांवर जो लाठीचार्ज करण्यात आला त्याच्या निषेधार्थ काटोल तालुक्यातील सर्व जे विद्यार्थी आहे यांनी निषेधार्थ आहे हे आंदोलन आज काटोल येथे तहसील कार्यालय येथे पुकारलेलं आहे। या आंदोलनात आपण पाहू शकता अतिशय मोठ्या प्रमाणात देशभक्ती गीतावर सर्व तरुण वर्ग आहे, तरुणांचे विद्यार्थ्यांचे पालक वर्ग सहभागी झाले आहे। विविध विद्यार्थी आपल्या जनसामान्याच्या ज्या भावना आहेत त्या आपल्या सरकार विरोधात व्यक्त करीत आहे। मोदी सरकार हे फेलीवर आहे, धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा द्यावा धर्मेंद्र प्रधानांनी आणि शिक्षण व्यवस्था सुधारावी हीच मागणी घेऊन हे सर्व तरुण आज काटोलकरी तरुण या रस्त्यावर उतरलेले आहे। या सर्व जे त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याचं निवेदन उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार आबा वाघमारे यांना देण्यात येणार आहे। या माध्यमातून ते शासनापर्यंत पोहोचेल। ही सर्व जे आंदोलन जे आहे आंदोलकांची जे मागणी आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात या काटोल तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे पालक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि अतिशय हे प्रथमतः विद्यार्थ्यांचं आंदोलन काटोल या तालुक्यातून संपूर्ण विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले आहे। मी रोशन बघते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, काटोल। आणि हे सरकार काय देत आहे? तुमच्या हातामध्ये झाडू देत आहे। त्यांना आपण साईन नाही मागितली पाहिजे, त्यांचा अंगठा मागितला पाहिजे, तेव्हा ते लोक देतील। तर बस एवढंच बोलून आपल्या चले जाओ मोदी सरकार चले जाओ, चले जाओ मोदी सरकार चले जाओ। इस्तीफा दो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। चोर है मोदी, चोर है। मोदी ने क्या चोरा है? मोदी ने क्या चोरी की है? वोट चोरी की है। किससे? मेरा नाम है धनश्री साफले। मोदी ने क्या चोरी की है? वोट चोरी की है। किससे? हमसे, हमारे पेरेंट्स से, इस जनता से। तुझ्यासाठी तुझ्याकडं सारं काही हाय र, पण माझ्यासाठी तुझ्याकडं हाय तरी काय र। मग वामनला पुसते रोज वामनाची माय, वामनला पुसते रोज वामनाची माय। मग समाजाचं काय र गड्या, समाजाचं काय, या विद्यार्थ्याचं काय र गड्या, विद्यार्थ्याचं काय, या भविष्याचं काय र गड्या, भविष्याचं काय, भविष्याचं काय र आमच्या भविष्याचं काय। ये आरएसएस के लोग, बीजेपी के लोग सिविल ड्रेस में घुस के अभी तक 20 तारीख तक कोई वहां पे चेकिंग होके किसी भी बंदे को छोड़ा नहीं जाता था। 20 तारीख को सबको सिविल ड्रेस में अंदर भेज दिया गया और इस देश ने इतना डर पैदा कर दिया, आपके युवकों ने इतना डर पैदा कर दिया कि वहां पे पुलिस ने पहले ही दिन पत्थरों का ट्रक पहुंचा दिया, फूटी हुई गाड़ियां पहुंचा दी और वो ट्रक के अंदर, वो पुलिस वैन के अंदर पुतले पुलिस के ड्रेस में पहुंचाए गए और उसमें आग लगा दी। खुद ही पुलिस वाले जो गाड़ियां खुद ही फोड़ रहे हैं और हमारे देश के युवाओं को बदनाम कर रहे हैं। ये हमारा युवक जो है वो समझदार युवक है, हमारा देश का युवक जो है वो गांधी के मार्ग पे चलने वाला युवक है, हमारा देश का युवक जो है वो पूरे
दुनिया में अपने शांतिपूर्व रवैये के लिए फेमस है। इस युवक की आवाज आपको सुननी पड़ेगी। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अरे जय सावित्री जय भीम, जय सावित्री जय भीम, अरे जय शिवाजी जय भीम, जय शिवाजी जय भीम। थैंक यू सो माझे नाव अंश लक्ष्मणपुरी, मी काटोल येथे बनारसीदास रुरल हायस्कूल येथे शिक्षण घेत आहे इयत्ता 8वी मध्ये। तुम्हाला माहित आहे की नीटचा पेपर लीक झालेला आहे? याचे कारण आपणच आहोत। बरोबर बोलला, बरोबर बोलला। एक माणूस 21 दिवसापासून उपाशी आहे, एक मुलगी 19 दिवसापासून उपाशी आहे की त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या पेपरांसाठी। पंजाब वरून लोक येऊन राहिले आणि आपण महाराष्ट्रात झोपलेलो आहोत। दुसऱ्या राज्यातील लोकांना आपल्या महाराष्ट्राची फिकर आहे आणि आपण इथे झोपा काढून राहिलो। त्यानंतर आपल्याला आठवण येऊन राहिली की आता त्यानंतर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यानंतर आपण इथे मोर्चा काढून राहिलो आणि लोक दिल्लीमध्ये रात्रंदिवस एक करून मोर्चा काढून राहिले उपाशी राहू। आणि हे बीजेपी सरकार फक्त नावाची। कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा नाही आहे, हा स्टुडंटचा आहे। तुम्ही सर्व स्टुडंट आहात, तुम्ही सर्व युथ आहात, तुमच्या भविष्यासाठी आहे, येणाऱ्या भविष्यासाठी आहे। जर आपण विचार केला तर का हा तोच भारत आहे ज्याची कल्पना डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केली होती जेव्हा त्यांनी संविधान लिहिलं होतं। संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मधली पहिली लाईन आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, वी आर नॉट सिख, वी आर नॉट मुस्लिम, वी आर नॉट हिंदू, वी आर नॉट ख्रिश्चन, but we are the people, and in democratic India we want to do that, we want things in the under the constitution। So मैं आप सभी से बस इतना कहना चाहता हूँ कि ये लड़ाई हमारी है, हमें एक साथ लड़नी है, आप सभी को लड़नी है, ये किसी एक के कारण नहीं होगा। जैसे कि हम देख सकते हैं इस देश के हालात कितने बुरे हो रहे हैं, दिन ब दिन जंतर मंतर पर यूथ पर लाठीचार्ज कर रहे हैं। अगर आप सवाल पूछते हो तो आपको आतंकवादी कह दिया जाता है, आपको देशद्रोही कह दिया जाता है, पर ऐसा नहीं होना चाहिए। ये तानाशाही है। आज तक हम सिर्फ तानाशाही के बारे में सुन रहे थे कि साउथ कोरिया में तानाशाही है, बट आज इंडिया में हम तानाशाही को देख रहे हैं। यहाँ का प्रधानमंत्री कुछ बोल नहीं रहा है, चुप्पी ठान करके बैठा है। कैसे होगा इंडिया का डेवलपमेंट? क्या ये वही इंडिया है जिसकी कल्पना छत्रपति शिवाजी महाराज ने की थी? नहीं, ये वो इंडिया नहीं है। ये इंडिया इस सरकार का है। ये इंडिया हमें कॉन्स्टिट्यूशन से चलाना चाहिए, पर ये इंडिया इस देश की सरकार चला रही है विदाउट